थंबनेल वाचून आश्चर्य वाटून घेऊ नका. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राज्यात काय सुरू आहे हे आपण रोज पाहतोय. गेल्या 25 वर्षांपासूनची सत्ता गेल्याच्या नंतर उद्धव ठाकरे बेचैन झालेत. बंधू राज ठाकरेंना सोबत घेतल्यावर तरी काहीतरी सकारात्मक होईल अशा आशेवर ते होते, पण घडलं भलतंच. सत्ता तर गेलीच, पण आता भाऊ सुद्धा साथ सोडतोय आणि त्याची सुरुवात झालेली सुद्धा आहे. राज ठाकरेंना थोडंसं बाजूला ठेवूया. स्वतः उद्धव ठाकरे तरी राज ठाकरेंशी प्रामाणिक आहेत का, असा सवाल विचारण्याची वेळ आलेली आहे. फक्त महानगरपालिकांपुरता आम्ही विचारत नाहीयेत. मागच्या काही निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंची काय भूमिका राहिलेली आहे? खरंच दोघे भाऊ एकत्र राहणार आहेत का? दोघांनाही सत्तेत राहायचं आहे, म्हणून मग सत्ताधाऱ्यांना कुठे छुपा तर कुठे थेट पाठिंबा दिला जातोय का, असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. या सगळ्यांची उत्तरं आपण या व्हिडिओतून शोधण्याचा प्रयत्न करूया. या प्रश्नांवर तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात नाही तर किमान मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेची आस लावून बसलेले माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आज त्यांच्या दुर्दैवाने सत्तेबाहेर आहेत. दोन्ही ठिकाणी संभाव्य पराभवाची कुणकुण लागली तेव्हा बंधू राज ठाकरे यांना सोबत घेतलं खरं. जागा सुद्धा समाधानकारक निवडून आल्या, पण पराभव झालाच. आता उद्धवराज युतीचं काय होणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानुसार राज ठाकरे काय बोललेले, या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र आहोत म्हणजे पुढचं काय हे अजून फिक्स नाहीये. राज ठाकरेंच्या मनसेने शिंदेंसोबत जायचं ठरवलं कल्याण डोंबिवलीमध्ये. मनसेच्या या निर्णयामुळे उद्धव सेनेचा मात्र तिळपापड झाला. मग त्यांनी सुद्धा ठरवलं, म्हणजे अशा बातम्या तरी होत्या की मुंबईच्या महापौर पदावरून देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यात बोलणी झाली. ते आता हे किती खरं किती खोटं हे या दोन नेत्यांनाच माहिती. पण शिंदेंनी भाजपाला बाजूला सारून मनसेला सोबत घेण्याचं ठरवलं, तर भाजपानेही शिंदेंना बाजूला करण्यासाठी उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचं ठरवलेलं असू शकतं. आता गंमत बघा, कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंना पाठिंबा देताना मनसेने उद्धव सेनेला विचारलं नाही. इकडे मुंबईमध्ये बातमी खरी आहे असं गृहीत धरून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना कल्पना दिलेली नाही. किती बेबनाव आहे ना. उद्धव सेना शिंदे सेनेला पाण्यात पाहते, इतकं की एक वेळ भाजपासोबत जाण्याची वेळ आली तरी सुद्धा चालेल, पण गद्दार सेनेशी कोणताही समझोता नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. हे तुम्ही ऐकलं असेलच. म्हणजे सत्तेसाठी काहीही. महापौर पदाची निवड लांबणीवर पडलेली आहे, त्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये कोण कुणाबरोबर जाणार याची विश्लेषणच आपण फक्त ऐकू शकतो. मतितार्थ काय, तर एनकेन प्रकारे BMC घालवायची नाही. त्यासाठी भाजपासोबत जाण्याची वेळ आली तरी सुद्धा चालेल. हे म्हणजे 2014 सारखंच झालं ना. भाजपाला न मागता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि मग घाईघाईने शिवसेनेने भाजपासोबत जुळवून घेतला. पराभवापेक्षा जास्त जागा आल्याचा आनंद. आणि हे खरंय, एकनाथ शिंदेंनी उद्धव सेनेचे अनेक कार्यकर्ते, माजी नगरसेवक आपल्याकडे खेचले होते. हे जसं खरंय, अगदी तसंच उद्धव सेनेला अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या जागा येतील असं वाटलं नव्हतं, पण त्या आल्या. याचा आनंद होणं स्वाभाविक आहे, पण त्या आनंदोत्सवात पराभव झाला हे जरा उशिराच त्यांच्या ध्यानीमनी आलं. आणि मग नंतर मुंबईत आमचाही महापौर असू शकतो, देवाच्या मनात असेल तर, अशा पुढ्या सोडल्या. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की महापौर हा युतीचाच किंवा महायुतीचा असेल. पण हे ट्रिकी आहे. युती म्हणजे सोबत फक्त शिंदे सेना नाहीये, इथे उद्धव ठाकरे सुद्धा असू शकतात. जर का कल्याण डोंबिवली ठाणे इथे शिंदेंनी वेगळा काही निर्णय घेतला तर उद्धव ठाकरे यांचा मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत वाटा असेल, असा त्याचा अर्थ आहे. अर्थात या सगळ्या शक्यता आहेत. यातले अपडेट येण्याआधीचा हा व्हिडिओ आहे. पण या निमित्ताने इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे भाजपासोबत, तर इकडे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे भाजपासोबत जाण्यासाठी तयार आहेत, ते सुद्धा फक्त आणि फक्त सत्तेसाठी. नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये कशी खिचडी झाली होती राजकीय पक्षांची,
हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहेच आहे. तुम्हाला माहिती आहे, राज्यात गुलामांचा बाजार भरलाय. 200 वर्षांपूर्वी चावडीवरती माणसांचे लिलाव व्हायचे. कल्याण डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून अक्षरशः शिसारी आली असं कोणी म्हटलेलं? ज्यांनी आपल्या भावाला सोडून शिंदेंना सपोर्ट केला का? तर पक्षातली बंडखोरी तात्पुरती शमेल. येस, राज ठाकरे. जर ते भाजपाला उद्देशून बोलले असतील तर त्यांचीच सहकारी आहे ना शिंदेसेना, ज्यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. पण राज ठाकरेंच्या दृष्टीने हे लवचिक राजकारण आहे. त्यासाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवणही काढलेली आहे. पण जर उद्धव ठाकरेंसोबत युती असेल तर त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा झाली होती का? तर याचं उत्तर नाही असं आहे. राज ठाकरे कायम भूमिका बदलतात असा त्यांच्यावरती आरोप होतो. तेही हे आरोप नेहमी फेटाळत असतात. इतर सर्व पक्षांची उदाहरणं देतात. या बातम्या आता कंटाळवाण्या झालेल्या आहेत. काहीतरी नवीन असावं म्हणून मग भूमिका बदलणारे ऐवजी लवचिक राजकारणी अशी नवी ओळख निर्माण करत आहेत आपले राज ठाकरे. साहजिकच या अनुषंगाने कल्याण डोंबिवलीनंतर कुठे कुठे ते अशी लवचिक भूमिका घेणार आहेत याबद्दल तर्कवितर्क अर्थातच सुरू झालेले आहेत. राज्यात सध्या मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे मुख्य प्रवाहातले पक्ष सोडले तर इतर कुणाशीही उद्धव ठाकरे युती करू शकत नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये उद्धव सेनेशी त्यांची म्हणजेच राज ठाकरे यांची युती कायम राहणार का? हा एक प्रश्न आहे. एकत्र निवडणूक लढवूनही पराभव झाला. आता राज्यातल्या सत्ताधारी भाजपासोबत जुळवून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत का? तुमचं काय निरीक्षण आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये निवडणुकीच्या आधीच कसा ठाकरे बंधूंनी पराभव मान्य केला हे आम्ही त्यामध्ये सांगितलं होतं. अति लिमिटेड प्रचार सभा, त्याही फक्त दादर किंवा फार तर फार मुंबई फोकस, तरीही अपयश. आश्चर्य या गोष्टीचं आहे की सातत्याने टीका भाजपावर करणार, पण उद्या भाजपासोबत जाण्याची वेळ आली तर विचार करू असंही बोलणार. म्हणजे ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्यासोबत युती. हे असले अघोरी प्रकार करताना मतदारांना विचारता का? हा आमचा सवाल आहे. स्थानिक पातळीवरती वगैरे अशी कारणं देऊन वेळ मारून नेली जाते. सर्वसामान्य लोक म्हणजेच आपण सगळे मतदार हे एका विचाराने कोणत्या तरी एका पक्षाला मत देत असतो. पण जर तो पक्ष मतदारांच्या मताचा आदर करणार नसेल तर निवडणुका या केवळ फॉर्मॅलिटी होतील. सध्या भाजपाला सर्वाधिक जनाधार आहे, किमान असं निकालांमधून तरी दिसतंय. त्यामुळे प्रत्येकाला भाजपाच्या सोबत जायचं आहे. निवडणुकीमध्ये गेलेला पैसा सत्तेत बसून वसूल करायचा आहे. त्यामुळे विरोधात लढून सुद्धा आता भाजपाबरोबर प्रत्येकाला जाण्याची इच्छा आहे. नगरसेवक कसे नॉट रिचेबल होतात या बातम्या आपण रोज वाचत असतो. ठाकरेंचे 4 नगरसेवक गायब होते. त्यांची पोस्टर्स शेवटी त्यांना लावायला लागली. आता त्यातल्या एक डॉक्टर सरिता म्हस्के देवदर्शनासाठी नवस फेडण्यासाठी गेल्याचं हास्यास्पद कारण त्यांनी दिलेलं आहे माध्यमांच्या समोर. यावरती डील फिसकटल्याचा गंभीर आरोप भाजपाने केला. आता यामध्ये किती तथ्य आहे हे आम्ही तुमच्यावरती सोडतो. तर ही आहे ठाकरेंच्या नगरसेवकांची निष्ठा. अशी आणखीही उदाहरणं देता येतील. पण उद्धव ठाकरे असो की राज ठाकरे, दोघेही एकमेकांच्या बद्दल खरंच प्रामाणिक आहेत का हे आता विचारण्याची वेळ आलेली आहे. राज ठाकरेंच्या देहबोलीवरून ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत खूप दिवस राहतील अशी शक्यता दिसत नाहीये. उद्धव ठाकरेंचा पक्ष अस्तित्वासाठी झगडतोय. राज ठाकरेंना त्यांचा पक्ष पुढे न्यायचा आहे. अशा वेळी महायुतीतले पक्ष त्यांच्यासाठी आधार ठरू शकतात. नाहीतर 2017ला बंडखोरी झाली तशी या वेळेला झाली तर काय, असा लवचिक विचार राज ठाकरेंनी देखील केला असेलच. एकूणच मुंबई आणि इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये कशा युत्या आणि आघाड्या होतात, ठाकरे बंधू किती ठिकाणी परस्पर विरुद्ध भूमिका घेतात, एकत्र राहतात की वेगळं होतात हे पाहायला लागेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय द्याल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.